संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेतील रेशन कार्ड धारकांसाठी शासनाने साखरेचा साठा उपलब्ध करून दिला आहे. यामुळे तिळगुळासोबतच साखरेचा गोडवा देखील गोरगरिबांना चाखायला मिळणार आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की जिल्ह्यातील जामनेर, धरणगाव, चाळीसगाव व चोपडा या तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी साखरेचा साठा अद्यापपर्यंत उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे जामनेरसह इतर 3 तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांना साखरेसाठी अजून काही दिवस वाट बघावी लागेल. तिळगुळ घ्या, गोड बोला अशी आपल्याकडे म्हण आहे. मात्र यंदा तिळगुळ मिळेल परंतु गोडवा कमी झालाय असे म्हणायला हरकत नाही. जामनेर तालुक्यात अंत्योदय व प्राधान्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 48,000च्या जवळपास आहे. आता इतक्या लाभार्थ्यांना साखर मिळणार नाही याचा अर्थ त्यांचा गोडवा शासनाने हिरावला असेच म्हणावे लागेल. आधीच शासनाकडून रेशन कार्ड धारकांना कधी नियमित तर कधी अनियमित धान्य व इतर साहित्याचा पुरवठा होतो. गोरगरिबांनी जगावे कसे असा प्रश्न आता विचारला जात आहे. याबाबत कुणीही पुढे यायला तयार नाही, बोलायला तयार नाही. किमान सणाला तरी पुरेसे धान्य गोडवा दिला पाहिजे अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. काही वर्षापूर्वी शासनाकडून किट दिले जात होते सणाच्या दृष्टीने, गोडवा त्याला म्हणायचे. मात्र तेही आता बंद करण्यात आले आहे. आता तिळगुळासोबत साखर मिळणार ही आनंदाची बातमी असली तरी जामनेर, धरणगाव, चाळीसगाव व चोपडा तालुक्यातील लाभार्थ्यांना मात्र साखर मिळणार नाही हे निश्चित आहे. शासनाने पुरवठा विभागाकडून नियमित आणि पुरेसे अन्नधान्य व साखर आदी पुरवठा करणे अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. याबाबत पुरवठा विभागाकडून माहिती जाणून घेतली असता तीही उपलब्ध होऊ शकली नाही.